प्रोडक्शन हाऊस म्हणजे नेमकं काय? फिल्म लाईन मधले कोर्सेस, तुला कॅमेरा हँडल कसा करायचा तो कोर्सेस, डिरेक्शनचे कोर्सेस, मग नंतर आर्ट्सचे कोर्सेस. बोट हाऊस मीडिया प्रोडक्शन हाऊसचे प्रोडक्शन मॅनेजर. म्युझिकला 10-15 दिवस लागतात, कलर ग्रेडिंगला 10-15 दिवस लागतात, म्हणून पूर्ण पिक्चर निघायला 1-1.5 वर्ष तू पकड. आम्ही आमचा मित्रांचा प्रोडक्शन हाऊस होता. आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवायचो, आम्ही असे कॉमेडी व्हिडिओ बनवायचो. तुला हे विचारायला आवडेल की प्रोडक्शन हाऊस एक्झॅक्टली कसं वर्क करतं? प्रोडक्शन हाऊस म्हणजे नेमकं काय? त्याचबरोबर आपल्याला कोणता अभ्यास किंवा कोणता वेगळा कोर्स करावा लागतो का? तिथे असणाऱ्या डिफिकल्टीज, स्ट्रगल लेवल काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहुण्यांद्वारे या पॉडकास्ट सिरीज मध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपल्या सोबत आहेत बोट हाऊस मीडिया प्रोडक्शन हाऊसचे प्रोडक्शन मॅनेजर ओमकार शिंदे. तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांच्याबद्दल, आणि त्याचबरोबर आपले भरपूर प्रश्न आहेत ते आपण सगळेच त्यांना विचारूयात आणि त्यांच्याकडून भरमसाठ माहिती जाणून घेऊयात. तर ओमकार, आधी तुझं इंट्रोडक्शन सगळ्यांना दे. नमस्कार, मी ओमकार नरहरी शिंदे. मी ऍज अ बोट हाऊस मीडिया प्रोडक्शन हाऊस मध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहे आणि ऍज अ फ्रीलॅन्सर कंटेंट क्रिएटर आहे, डिजिटल क्रिएटर. त्यामध्ये मी कंटेंट क्रिएट करतो आणि कॉमेडी रील्स बनवतो. बस. छान छान. आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. ओके. सर्वप्रथम तर मला तुला हे विचारायला आवडेल की प्रोडक्शन हाऊस एक्झॅक्टली कसं वर्क करतं? प्रोडक्शन हाऊस मध्ये बेसिकली बघ, फिल्मसाठी वेगळं प्रोडक्शन हाऊस असतं, ऍड मध्ये वेगळं प्रोडक्शन हाऊस असतं आणि सिरियल मध्ये. नाव तिघांचं म्हणजे सेमच आहे, प्रोडक्शन हाऊस आहे, काम तेच करतात. पण फिल्म मध्ये कसं असतं, कधी कधी आउटडोअर असतं, मग बाहेरची प्रोडक्शन हाऊस वेगळी हायर करावी लागतात, लाईन प्रोड्युसर असतं. मग कसं प्रोड्युसर तर पैसा लावतो, पण लाईन प्रोड्युसरचं काम असतं की एक्झिक्यूट करणं, काम डिवाइड करणं, आणि मग नंतर ईपी आहे तो एक्झिक्यूट करतो पूर्ण. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो, तो एक्झिक्यूट करतो पूर्ण प्रोडक्शन की कसं करायचं. मग प्री असतं, त्यामध्ये प्री मध्ये बेसिकली जे प्रेप असतं. आता समज शूटिंग लोकेशन असतं, जाऊन लोकेशन बघायचं की कुठे जाऊन शूट करणार आहे. मग ते डिरेक्टर सोबत आणि डीओपी सोबत जावं लागतं की लोकेशन फायनल करायचं. तर त्यांच्याकडनं फायनलच होतं लोकेशन. मग लोकेशन बुक करायचं, नेगोशिएट करायचं, आणि मग नंतर ती प्रेप झालं की मग अजून शूटला काय लागणार आहे. समजा काय सामान लागणार आहे, आर्ट आणलं तर आर्ट मध्ये काय काय येणार आहे. समजा हे सेटअप बनवायचं आहे, एक रोड बनवायचा आहे ओपन ग्राउंड मध्ये, किंवा स्टुडिओ फ्लोर असतात, तर स्टुडिओ फ्लोर मध्ये पूर्ण बेडरूम बनवला, तर ते आर्ट डिरेक्टर जो असतो त्याचं काम असतं की कसं व्हिज्युअलाइज करून तो डेक बनवतोय, फ्लोर प्लॅन बनवून देतोय, डिरेक्टरला समजवतोय वगैरे वगैरे. आणि मग प्रेप मध्ये अजून असं हे सगळे गोष्टी येतात. मग ऍक्टर लॉक करायचे असतात, हे सगळे प्रेप मध्ये येतात. प्रोडक्शन मध्ये बेसिकली ज्या दिवशी शूट असतं त्या दिवशी त्याला प्रोडक्शन बोलतात की काय सकाळपासून ते रात्रपर्यंत आपण जे शिफ्ट टाइम मध्ये शूट करतो, तर ते त्याला प्रोडक्शन. आणि पोस्ट प्रोडक्शन मध्ये एडिटिंग, व्हीएफएक्स, सीजी, कलर ग्रेडिंग वगैरे, डबिंग, मग नंतर अजून जे म्युझिक वगैरे असतात ते सगळं नंतर येतं असं. अच्छा, मग तुझा यातला रोल काय आहे? म्हणजे तुझ्या बोट हाऊस प्रोडक्शन मीडिया मधला तुझा रोल काय आहे? माझा रोल बेसिकली प्रेप मध्ये जास्त येतं, प्रेप आणि प्रोडक्शन मध्ये. प्रेप मध्ये मी सगळं रॅकीला जातो, लोकेशन रॅकी करतो, मग नंतर वेंडर लॉक करतो, काय काय रिक्वायरमेंट आहेत ते सगळे बघून वेंडर लॉक करतो. म्हणजे बेसिकली बी क्रीव आणि ए क्रीव असतं. ए क्रीव मध्ये एचओडी टीम येते, बी क्रीव मध्ये आपले जे वर्कर्स असतात ते सगळे येतात. म्हणजे लाईट टीमचे वर्कर झाले, आर्ट टीम झाले, टेंट वाले झाले. कारण का बघायला गेलं ना, एक सेकंड शूट करायचं झालं म्हणजे सगळंच सामान घ्यावं लागतं, एक वेगळं पूर्ण संसार उभा करावा लागतो असं बोलत जाईल. आणि त्यामध्ये सगळं त्यांचं बजेट लॉक करणं, म्हणजे बजेट आपलं बघून की समजा फॉर एक्झाम्पल 10 लाखाचं बजेट आहे, तर 10 लाखाच्या बजेटमध्ये समज 3 लाख आधी मी प्रेपला दिले आणि प्रोडक्शनला 2 लाख दिले आणि उरलेले 3 लाख समजा पोस्टला दिले, तर मला हातात 2 लाख प्रॉफिट येतोय असं ते आहे. आणि मग ते सगळं एक्झिक्यूट करणं, तर मग ईपी मला सांगतो किंवा असोसिएट असतो तो मला सांगतो. मग नंतर त्यांना मी बजेट सांगतो की असं असं बजेट जातोय, मग ते बजेट लॉक होतो. मग नंतर बजेट लॉक झाल्यानंतर शूट एक्झिक्यूट करायचं, आणि शूट एक्झिक्यूट झाल्यानंतर मग फायनल प्रोडक्ट निघतं असं. मग नंतर ते पोस्टचं काम असतं. पोस्ट मध्ये की पोस्टचा आमचा जो असोसिएट प्रोड्युसर आहे जो पोस्ट हँडल करतो,
मग तो पोस्ट ऑनबोर्डिंग करतो, म्युझिक डिरेक्टर, साऊंड कंपोजर वगैरे वगैरे. मग पुढचं सगळं काम चालू होतं. अच्छा, मग त्याच्यात पण तू इन्व्हॉल्व्ह होतो? नाही, त्यामध्ये म्हणजे बेसिकली आम्ही डिवाइड करून ठेवलंय. मी प्रेप आणि प्रोडक्शन साठी आहे अच्छा. आणि तो पुढचा बघणारा वेगळा माणूस आहे. असं अच्छा. प्रत्येकाला वेगवेगळी कामं डिवाइड करून ठेवले. ओके, म्हणजे एकावर बर्डन. हा, बरोबर. आता तू एवढं सगळं तर सांगितलंस की तू असं काम करतो किंवा प्रेप मध्ये वगैरे, मग या प्रोडक्शन हाऊस बद्दल किंवा या प्रेप बद्दल तुला इंटरेस्ट कसा आला नेमकं? नेमका इंटरेस्ट म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तर कॉलेजमध्ये असताना मला नोटीस आली की नाटकाची नोटीस आली. तर मी तिथे नाटकाला जॉईन झालो. तर बेसिक नाटकापासून सुरुवात झाली माझी. ड्रामा, एकांकिका, स्किट वगैरे हे सगळे करत करत नाटक. मग नाटकातून पुढे जाऊन ऍज अ फ्रीलॅन्सिंग चालू केलं. फ्रीलॅन्सिंग ऍज अ प्रोडक्शन हाऊस मध्ये वर्क करण्यासाठी. म्हणजे मी ऍज अ ऍक्टिंग पण करतो, तर ऍक्टिंग मध्ये पण ट्राय केलं बऱ्याच. सगळीकडे प्रोडक्शन हाऊस मध्ये फिरलो. मग नंतर आपल्या इंटरव्ह्यूज दिले, पण काय त्याचं वर्क नाही झालं. मग मी प्रोडक्शन हाऊस मध्ये लागलो, जे आपल्याला येतं एकदम मनापासून. मग त्यातून इंटरेस्ट अजून वाढत गेला की फ्रीलॅन्सिंग केलं. फ्रीलॅन्सिंग मध्ये कसं होतं, बेसिकली फ्रीलॅन्सिंग आणि इन हाऊस 2 टाईप आहेत. तर त्यामध्ये मग यात नक्की काय, म्हणजे यात डिफरन्स काय असतं फ्रीलान्सिंग आणि इन हाऊस मध्ये? डिफरन्स असा आहे की फ्रीलॅन्सिंग मध्ये जेव्हा प्रोजेक्ट येतो, तर तेवढ्या वेळासाठी, त्या फक्त प्रोजेक्ट संपेपर्यंत, चालूपासून संपेपर्यंत तेवढ्यासाठी जी ईपी आहे किंवा प्रोड्युसर आहे तो आपल्याला ऑनबोर्ड करतो. म्हणजे फक्त तेवढासा इन्कम आहे. आणि इन हाऊस मध्ये लॉंग टर्म इन्कम आहे. तुला प्रत्येक महिन्याला सॅलरी येत राहणार, असं आहे. म्हणजे तू प्रोजेक्ट कर की नको करू, तुला सॅलरी तेवढ्या महिन्याला येत राहणार, असं आहे. अच्छा, असं असतं. म्हणजे प्रोजेक्ट नाही मिळाला तर बसायचंय, पण सॅलरी माझी फिक्स आहे. आणि फ्रीलान्सिंगला मग जे बोललास त्याला सॅलरी काय असतं? म्हणजे तो बजेट असतो. आता समज जसं प्रोड्युसर ठरवतो की काय काय बजेट असणार, तर समज त्यांनी कोणालाही ऑनबोर्ड केलं ऍज अ फर्स्ट एडीला, फर्स्ट असिस्टंट डिरेक्टरला किंवा फर्स्ट प्रोडक्शन मॅनेजरला किंवा प्रोडक्शन कंट्रोलरला, त्याला बजेटवर हे ऑनबोर्ड केलं, तर ऑनबोर्ड केल्यानंतर त्याचं बजेट असतो. म्हणजे पर प्रोजेक्ट 10,000 रुपये, पर प्रोजेक्ट 20,000 रुपये, असं प्रत्येकाचं. तसं डीओपी पण ऑनबोर्ड करतात. डीओपीचे प्राइस असतात, बजेट असतो लाईक 50,000 60,000 असं असतं, सगळं इन्क्लूड करून. हे डीओपी नक्की काय? डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, जो पूर्ण शूट हे करतो, कॅप्चर करतो. अच्छा. बरंच माहित नव्हतं म्हणजे मला. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता तू किती वर्ष नक्की या इंडस्ट्रीमध्ये आहेस एकूण आतापर्यंत? मी आता बघ, 2016ला मी पास आउट झालो ऍज अ स्कूलमधून. तर तिथून ते 5 वर्ष पुढची सलग मी थिएटर करत होतो. म्हणजे पहिले एकांकिका केलेल्या, मग नंतर आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीची युथ कॉम्पिटिशन असते, त्यामधून स्किट, एकांकिका, मग नंतर ते सगळं करता करता म्हणजे 4-5 वर्ष निघून गेली. मग बाहेर निघाल्यानंतर नाटक वगैरे. मग नंतर आमचा मित्रांचा प्रोडक्शन हाऊस होता. आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवायचो, आम्ही असे कॉमेडी व्हिडिओ बनवायचो वगैरे वगैरे. तेव्हा कसं लॉकडाऊनच्या आधी स्टार्टअप होता सगळ्यांचा, की सगळे असे नवीन कॅमेरा कुठे पण बघितला की हा चला व्हिडिओ बनवूया, रील्स बनवूया. टिकटॉक, बेसिकली टिकटॉक होतं तेव्हा. टिकटॉक होतं. तर त्यामधून आमची पण सुरुवात झालेली. पण आम्ही टिकटॉकच्या लाईनला नाही गेलेलो. आम्ही असं शॉर्ट फिल्म्स बनवायचो, असं कॉमेडी स्पूफ्स, वाईन्स बनवायचो. मग नंतर लॉकडाऊन लागला, सगळ्यांचा डाऊनफॉल झालेला तेव्हा, की कोणी कोणाला भेटत नव्हतं, काय नाही. तर तेव्हा मी पण बाई 7-8 महिने तर गावीच होतो. 7-8 महिने गावी होतो. गावीच म्हणजे लिटरली तेव्हा वेब सिरीज जेवढे मूवी असतील तेवढे सगळे असे बघून काढलेले, असे झालेले. आणि मग त्यानंतर 1 वर्ष मी फ्रीलॅन्सिंग केलं 2-3 प्रोडक्शन हाऊस सोबत. मी एक इंटर्न, आधी कसं असतं ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आज तुम्हाला काम करायचं असेल तर इंटर्न म्हणून लागावं लागतं, विदाऊट पे. इंटर्नशिप करावी लागते. तर मी इंटर्नशिप केली समजा 5-6 महिने. तर त्यामध्ये मी एक अनदेखी करून वेब सिरीज पण केलेली ऍज अ प्रोडक्शन इंटर्न. तर ते मी मनालीला, माझे 25 दिवस मी मनालीला होतो. मुंबईमध्ये 15 दिवस होतो. असे शूट होतं. 30-35 दिवसाचं शेड्यूल होतं. तर त्यानंतर मी विचार केला की भाई ह्याच्यामध्ये 30 दिवस 35 दिवस जात आहेत, आणि 35 दिवस लिटरली सकाळी 4ला उठा, रात्री 12ला झोपा, असं व्हायचं. कारण का 4ला उठत प्रोडक्शन मध्ये जर म्हटलं तर गाडी, म्हणजे जे आम्ही ट्रॅव्हल बुक करतो, तर ट्रॅव्हल कोऑर्डिनेशन पासून त्यांना सगळ्यांना लोकांना बसवून न्यायचं, ते बसवून आणायचं, हे इथपर्यंत आम्ही, म्हणजे प्रोडक्शनच असं आहे की जे सकाळी लवकर उठतं, सगळ्यात पहिलं ज्याचं काम चालू होतं आणि जे सगळ्यात शेवटी त्याचं काम संपतं, असं. म्हणजे सगळे काम करून निघून जातात आणि आम्ही तिकडे आमचं काम करतोच आहे. सगळ्यांचे पेमेंट्स करतोय एंड पर्यंत. सकाळी उठल्यानंतर सगळे आलं का, सगळे आलेत का सेटवर,
सगळं जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते आलेत का, हे सगळं बघत असतो. असं बापरे, भयानक आहे म्हणजे. तर पुढे जाण्याआधी नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. आम्ही अॅनालाइज केल्यानंतर असं लक्षात येत आहे की आपले बरेचसे व्ह्युअर्स आपले व्हिडिओ पाहत आहेत पण ते अजूनही सबस्क्राईब करत नाहीयेत. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. आता माझा पुढचा प्रश्न आहे की प्रोडक्शन हाऊस मध्ये यायला एक वेगळा असा कोर्स करावा लागतो का काही? बेसिकली आता जे जुने आहेत, खूप ओल्ड ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालू केलं, त्यांनी कुठे कोर्स केले नव्हते ना काय, ते लोक असं एक्सपिरियन्सवर शिकले. पण आता कसं स्टडीज मध्ये सगळी एवढी कॉम्पिटिशन झाली आहे की सगळेच प्रकारचे हे निघालेत, कोर्सेस निघालेत. फिल्म लाईन मधले कोर्सेस, तुला कॅमेरा हँडल कसा करायचा तो कोर्सेस, डिरेक्शनचे कोर्सेस, मग नंतर आर्ट्सचे कोर्सेस, जसं जे स्कूल्स ऑफ आर्ट्स आहे त्यामध्ये वेगळं आहे. मग नंतर विस्लिंग वूड करून एक आहे जे आपल्या इंडियामध्ये इंटरनॅशनल लेवलला फिल्म मेकिंग शिकवतं, जे फिल्म सिटी मध्ये 3 वर्षाच्या कोर्सची फीज आहे लाईक 30 lakhs अराउंड. म्हणजे तिकडे वेगवेगळ्या हे आहेत. डीओपीचा तुला शिकायचं असेल तर वेगळी अमाऊंट आहे फीसची, प्रोड्युसिंग शिकायची असेल तर वेगळी आहे, त्यामध्ये MBA आहे, त्यामध्ये BA आहे, असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि तू नॉर्मल कॉलेजमध्ये करायला गेलीस लाईक असं कुठचे पण लोकल मुंबईचे कॉलेज, तर त्यामध्ये तुला वेगळ्या सर्टन अमाऊंट आहेत. 1 वर्षाला 17,000 असतील असे. जसं मी केलेलं तेव्हा आमच्या वेळेला 17,000 1 वर्षाचे होते. आणि पुण्यामध्ये पण आहेत. मग NSD आहे, नॅशनल स्कूल्स ऑफ ड्रामा आहे. ड्रामासाठी जर तू करायला गेलीस तर, कारण का थिएटरमध्ये पण खूप स्कोप आहे. जर जे काही वेडे आहेत जे फक्त थिएटरच करतात, हे असं फिल्म लाईनला जास्त येतात नाही. जसं त्यातून एक नाव आहे मकरंद देशपांडे, ते पूर्ण थिएटरमध्येच गुंतलेत. म्हणजे त्यांनी फिल्म वगैरे बनवल्यात, फिल्म मध्ये ऍक्ट केल्यात, पण ते थिएटर शिवाय बाकी काही करत नाही. असं थिएटरसाठी पण कोर्सेस आहेत. NSD करून मोठी दिल्लीची ही आहे, फाउंडेशन आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर ते पण ह्याच्या म्हणजे मोठ्या दरावर शिकवते, ज्यामध्ये जे आता बॉलिवूडमध्ये किंवा आपल्या वेब सिरीजच्या लाईन मध्ये जे पण आता मनोज बाजपेयी किंवा अजून बरेचसे नाव आहेत ते तिकडूनच शिकून आले. असे एवढं सगळं आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये फुल्ली करिअर आपण करू शकतो का? हो, करू शकतो. बघ, तुला पॅशनेट राहावं लागणार. आता तू जर आधीपासून ठरवलंयस, तुझी आवड निर्माण झाली. आता माझी कशी आवड निर्माण झाली थिएटरमधून, की थिएटरमधून शिकता आलं, की ऍक्टिंग करता आली. मग नंतर त्यामध्ये थिएटरमध्ये पण प्रोडक्शन असतं वगैरे वगैरे, भरपूर कामं असतात. तर त्यातून एक जी ऊर्जा निर्माण होते ना की आपल्याला हेच करायचंय, हे आवडतंय मला करायला. तर बेसिकली कसे जे डॉक्टर्स वगैरे असतात किंवा म्हणजे काय काय पोर असतात ना की आई मम्मी पप्पा बोलतायत म्हणून मी करते, असं ते मन मारून करण्यात काय अर्थ नाही. जर तुला मनापासून ते करायचंय तर आवड निर्माण आहे तर ते पॅशनेट राहून करू शकतो. आता बघ, ह्याच्यामध्ये तू प्रोडक्शन कंट्रोल, बस बेसिक कसं आहे, एक स्टेप आहेत. प्रोडक्शन इंटर्न आहे, मग नंतर प्रोडक्शन असिस्टंट असतं, मग नंतर तू प्रोड्युसर लेवलला जात असशील तर AP आहे, मग नंतर असोसिएट प्रोड्युसर, त्यानंतर लाईन प्रोड्युसिंग आहे, जे एक्झिक्यूट करतं, लाईनअप करतं की काय काय आयटम्स असतील वगैरे. मग नंतर EP आहे, एक्झिक्यूट प्रोड्युसर, त्यानंतर प्रोड्युसर आहे. आणि जर तू प्रोड्युसर झाला तर तू पैसे टाकतोयस तर तुला ऑब्व्हियसली प्रॉफिट मिळणार. हेच हा एंड आहे त्याचा प्रोड्युसर ऍज अ. आणि असं नाही, जर तू आता बघशील धर्मा वगैरे, ते लिटरली एका दिवसाला त्यांचा सीओपी म्हणजे आता पर डेचा खर्च, COP तो त्यांचा 1-2 लाख असा आहे. म्हणजे एका दिवसाला 1-2 लाख. आणि ते लोक लिटरली 90 days 60 days शूट करतात. लिटरली म्हणून त्यांचा बजेट करोडोमध्ये असतो, की शूटचा बजेटच 70-80 करोड आहे. आणि ते लोक प्रॉफिट मग 300-200 करोड कमवतात असं बॉक्स ऑफिसला. असं हे छान आहे. पण त्याला तेवढं स्ट्रगल पण हो, ऑब्व्हियसली तुला सकाळी 4ला उठायचं, रात्री झोपायचंय, मग बजेट बनवायचंय, भरपूर आहे. म्हणजे दिवसाची रात्र करावीच लागते तुला, रात्राला दिवस पण होतो. असं आहे. शूट जर लांबलं तर मग तेवढा वेळ. लिटरली आमचं एक असं शूट होतं, आता मला आठवत नाही कुठचं होतं ते. आम्ही सकाळी 5ला शूटवर गेलोय, लोकेशनवर पोहोचलोय, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशी ना 24 तास व्हायला फक्त 2 तास कमी. लिटरली दुसऱ्या दिवशी 3 वाजता रात्री आमचं शूट संपलंय. तेव्हा मी घरी गेलो. असं म्हणजे लिटरली माझे मम्मी पप्पा कधी कधी होतात की भाई नको करू, सोड, आमच्यासाठी सोड, हे आमच्यासाठी सोड, नको तू नको एवढे पैसे नको कमवू, 10-15 हजार रुपये कमवू, जा
9ला संध्याकाळी 5ला घरी ये. बरोबर. स्वतः करता, कारण का माझी मम्मीला उठावं लागतं. मला रात्री कधी कधी मी तिला बोलतो की नाही मी बाहेरून खाऊन येतो, तरी पण ती उठून जेवण बनवते आणि देते मला. असं आईचं प्रेम. आईचं प्रेम. पण तुमचं ते छान असतं. आता आमच्या पण बिल्डिंग मध्ये शूट झाले 2-3, तर आम्ही बघितलेलं की त्यांना खायला तर भरपूर असतं त्यांना, म्हणजे जे पाहिजे ते जेवण पण असतं. मग नंतर आम्ही क्राफ्ट टेबल लावतो, ज्यामध्ये मोहितो, कोल्ड कॉफी असं सगळं, ते सगळं मिळतं. जे पाहिजे ते. पण मेहनत करा, काम करा. मस्त होतं. पण आता शेवटचा एक प्रश्न आहे, म्हणजे ह्या रिलेटेड, की आता सध्याची परिस्थिती काय आहे प्रोडक्शन हाऊसची? आता ऍड मध्ये बघायला गेलं ना, तर क्लायंट भरपूर आहेत आणि मग एजन्सी पण भरपूर वाढलेत. म्हणजे इतकं लिटरली कामासाठी लोकांना हे शोधतायत की कोण काम देईल मला, कोण, सगळे असेच बसलेत. आणि जे मोठमोठे प्रोडक्शन हाऊस आहेत ना, ते विचार करतात की 2 महिन्यामध्ये मी एक मोठं शूट करेन, सेलिब्रिटी शूट करेन, जास्त पैसा येईल, 2 महिने आराम. म्हणजे 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एक शूट करतात. आणि जे स्टार्टअप वाले प्रोडक्शन हाऊस आहेत छोटे छोटे, जसे आम्ही पण आता एक एव्हरेज प्रोडक्शन हाऊस आहे, एकदम स्मॉल पण नाही आणि मोठं पण नाही, पण ते कसे ते शोधतायत काम की आम्ही बोट हाऊस म्हणजे प्रत्येकी महिन्याला 3-4 शूट तरी घेतच. कारण का तेवढं जर नाही घेतलं तर एवढं, म्हणजे आमचे जे इन हाऊस वर्कर्स आहेत, जे टीम आहे, त्याला तू सॅलरी देऊच नाही शकणार असं. तर एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे ना, तर समज एक बजेट आला, ऍज अ ऍड इंडस्ट्रीमध्ये बोलतोय मी, ऍडलाईन मध्ये, तर समज एक बजेट आला 15 लाखाचा आणि एजन्सी बोलली की तू 15 लाख मध्ये आम्हाला असं प्रोडक्ट करून दे, की आम्हाला असं, म्हणजे ते लोक रेफरन्स देतात की आम्हाला असंच शूट पाहिजे, की लाईक समज एक बेसिकली ओरिओ बिस्किटची ऍड घेतली आणि त्यांचं प्रोजेक्ट आहे किंवा दुसरं बिस्किट आहे कुठचं तरी त्यांचं प्रोडक्ट, तर ते बोलतात की आम्हाला असंच ऍड पाहिजे. तर समज आता आम्ही बजेट करून सांगतो की आम्हाला हे बजेट नाही परवडणार, अजून वाढवून द्या. तर दुसरं प्रोडक्शन हाऊस असं बसलंय बाजूला की ते लगेच 14 लाखामध्ये करून देईल. असं एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे. आणि ऍड मध्ये मेन बेसिकली काय होतं, प्रोफेशनलिझम बघतात. कारण का तुला प्रोडक्ट द्यायचं असतं ना क्लायंटला, त्यांचा ब्रँड रिप्रेझेंट होतोय, तर ते मेन आहे. प्रत्येक एक फॅक्टर त्यामध्ये हे मायने राखतं असं आहे. आणि फिल्म लाईन मध्ये तर जो 30 दिवसाचा लाईनअप असतो, तर त्यामध्ये काय कॉम्प्रोमाइज ते लोक करत नाही. समज ह्या लोकेशनवर तुझे 4 दिवस आहेत, तर समज 4 दिवसात शूट नाही झालं तर 1 दिवस वाढवतात आणि ते पूर्ण शूट करून जातात. असं नाही की परत या लोकेशनवर परत यायचं, इकडचं करून दुसरीकडे जायचं असं. मग तू तिकडे ते स्टोरी वाईज आपण जात नाही की भाई ह्या सीन नंतर समज मनाली मधला एक सीन आहे किंवा राजस्थान मधला सीन आहे आणि मग नंतर परत मुंबई मधला, तर असं नाही की राजस्थान मध्ये शूट केलं परत मुंबईमध्ये केलं मग परत राजस्थान. असं राजस्थान मधले जेवढे सीन आहेत, जेवढे शॉर्ट्स आहेत, जेवढे टेक्स आहेत, जे पण आहे ते तिकडे करायचं आणि मग मुंबईला यायचं, मुंबई मधला शेड्यूल खतम करायचं असं. आणि मग एडिटिंगला पण समज 20-25 दिवस लागतात पूर्ण एडिटिंग, फिल्म एडिटिंग करायला. म्युझिकला 10-15 दिवस लागतात, कलर ग्रेडिंगला 10-15 दिवस लागतात. म्हणून पूर्ण पिक्चर निघायला 1-1.5 वर्ष तू पकड, 1-1.5 वर्ष मिनिमम. आणि जे चांगले डिरेक्टर आहेत, जे चांगलं मेहनत करतात, ते पूर्ण 3 वर्ष 4 वर्ष घेतात. जसं तो तुंबाड मूवी तुला माहिती असेल, ती लिटरली 13 वर्ष शूट झाली, 13 वर्ष लागले, 13 वर्षापासून तो शूट करतोय. तो लिटरली ते तुला माहिती असेल, तू बघितलं असेल तर, तो पावसाचा सीन आहे, तो दरवाजा उघडतो. हा भूताचा नाही आहे, म्हणजे हस्तरच आहे. त्याच्या गावातली जी स्टोरी आहे ती, त्यामध्ये भूत असं वाटतो आपल्याला, पण तो भूत नाही. आणि त्यामध्ये तो फक्त सीन आहे की ढग येतात आणि पाऊस कोसळतो असं. तो लिटरली त्या सीन साठी 7-8 दिवस थांबलाय, फक्त एका ओरिजिनल टेक आहे, ते पाऊस ना पाडलाय का नाही. तो असं तुंबाड एक करून गाव आहे पुण्याच्या जवळपास, तिकडचा तो सीन आहे असं. म्हणजे डेडिकेटेड पॅशनेट डीओपी किंवा डिरेक्टर, प्रोड्युसर आहेत ना, ते लिटरली करिअर करू शकतात त्याच्यामध्ये आणि करतायत असं बेसिकली. तर आता आपले प्रोडक्शन हाऊस बद्दलचे सगळे क्वेश्चन्स संपवते मी. आता येते कंटेंट क्रिएटरवर, कारण तू एक छान कंटेंट क्रिएटर आहे. ओमकारचा इंस्टाग्रामचा आयडी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोच आहोत, तुम्ही ते बघा, कारण त्याचे खूप छान छान कॉमेडी कंटेंट असतात. आम्ही स्वतः त्याचे कंटेंट बघत असतो आणि हसत असतो, मी आणि ताई लिटरली. तर त्याचं इंस्टाग्राम आयडी पण मी देते. तर कंटेंट क्रिएटर बद्दल पण मला आता तुला क्वेश्चन्स विचारायचे, तर आता आपण तिथे येऊयात. मोस्टली तू इन्स्टावर कंटेंट क्रिएटर आहेस, म्हणजे इन्स्टावर तू जास्त ऍक्टिव्ह असतोस. तर तू किती वेळ नक्की देतोस इन्स्टासाठी? कारण आम्हालाही इन्स्टा आम्ही कमी हँडल करतो, तर किती वेळ एक्झॅक्टली द्यावा लागतो? समज आठवड्यातून पकडायला गेलं ना, तर आठवड्यातून 1 दिवस आड करून तुला समज रील टाकावीच लागणार, तर तुला ती रीच मिळेल, तर तुला ती फॉलोअर गेन होतील. जसं आता म्हणजे
जे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम पण आहे की तू समज ते कधी कधी ना आपण डेली पण टाकतो, कधी कधी लगातार टाकत असतो काय ना काहीतरी, पण तरी पण रीच नाही मिळत. पण त्यासाठी फॅक्टर मॅटर करतं की तुझं साऊंड क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी, तू काय वेअर केलंयस. कारण का इंस्टाग्राम पण बघतं, म्हणजे जे पण ते बघतायत त्याचे जी टीम आहे ती पण बघत असते तुझं लोकेशन काय आहे वगैरे, तो कंटेंट काय आहे तुझी. म्हणजे आता तू मला एका दादाने सांगितलेलं, जो रोशन राजेंद्र करून आहे, जो माझा सिनियर आहे, तो पण कंटेंट क्रिएटर आहे. तर त्यांनी सांगितलेलं की सगळं हे तुला मायनर फॅक्टर्स आहेत, पण ते तुला जपावे लागणार. लाईक तू काय घालतोयस, तू कसं बोलतोयस, मग नंतर तू कुठे शूट करतोयस, तुझं साऊंड क्वालिटी कसं आहे, व्हिडिओ क्वालिटी कसं आहे, ते सगळं एडिटिंग क्वालिटी कशी आहे, बरोबर तुझी एडिटिंग होते का, मग नंतर तुझं पोस्ट टायमिंग कसं आहे, तू पोस्ट कुठच्या टायमिंगला करतोय. मग नंतर पोस्ट केल्यानंतर तू मित्रांना सांगायचं की शेअर करा दोघांनी तरी. तेवढं शेअर केलं ना तर असं वाटतं, इंस्टाग्रामला वाटतं की हा बाबा तुझं थोडा तरी रीच आहे, मग ती रील तुझी व्हायरल जाते अजून, असं आहे. आणि बेसिकली आता माझं पण कसं झालंय की माझी पण आता 1 नोव्हेंबरमध्ये काकी ऑफ झाली, त्यानंतर मी पण बेसिकली थोडं हे झालेलो आणि कामामध्ये शूट्स मध्ये बिझी होतो. तर मी पण परत रील करायला सुरुवात नाही केली आहे. कंटेंट लिहून ठेवलेत, काढायला वेळ नाही मिळत आहे आणि एडिटिंगला वेळ नाही मिळत. त्यामुळे लिटरली असं होतं की युट्यूबचे गेल्या वर्षीचे व्लॉग्स माझे आहेत ते अजून तसेच ड्राफ्ट मध्ये आहेत. ते माझे भाऊ बोलतायत की ते डिलीट करून टाक किंवा आम्हाला दे, आम्ही तरी टाकतो आमच्या पेजवर, आम्हाला पैसे मिळतील युट्यूबवरनं. बरोबर बरोबर. म्हणजे वेळ देणं हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. आणि कसं इन हाऊस प्रोडक्शन हाऊस मध्ये कामाला आहे, तर त्यामध्ये मला तेवढा पण वेळ देता येत नाही की युट्यूबचे मी व्लॉग्स पण एडिट करेन आणि मग रील्स पण एडिट करेन. आणि म्हणून आता मी विचार करतो की तसं तुला माहित असेल, आकाश सिटीज आहेत, तिका बनाव आहे, तेजस करून, हे सगळे कसे 15 सेकंडचे रील बनवतात, 15-20 सेकंडचे, जेणेकरून तो नॉर्मल असा कंटेंट असतो, असं डार्क कंटेंट असतो थोडा, आणि एडिट करायला पण एवढा काय वेळ नाही. नॉर्मल इंस्टाग्राम मध्ये पण एडिट होईल असं कंटेंट असतं आणि टाकून देतात, पण त्यांची रीच जास्त आहे कारण का ते थोडे असे कॉमेडी कंटेंट आहेत आणि एकदम असं आला लगेच झालं, संपलं, 15 सेकंदात रील संपली, असं. ते मेन आहे की आता लोक कसं वाट नाही बघत की अरे 3 मिनिटाची, आणि इंस्टाग्रामने आता नवीन फीचर काढलंय की 3 मिनिटं पण तू रील टाकू शकतो. लिटरली कोण 3 मिनिटं बघणार आहे, त्यापेक्षा 20 सेकंडची रील बनवा, टाका. आणि तुला चांगला एकदम मोठा कंटेंट दाखवायचा, जसा माझा एक देवीचा कंटेंट आहे तो मोठा आहे, तर ती माझी रील 1 पॉईंट बरोबर 20 सेकंडला आहे. जेव्हा 90 सेकंडचा आलेला तेव्हा 1 मिनिट 20 सेकंडची ती माझी रील आहे. कारण का मोठा कंटेंट तुला शूट करायचं, तुला पूर्ण स्टोरी दाखवावी लागणार, तर ते सगळं तुला ते फॅक्टर्स आहेत ते ठेवावेच लागणार. पण तुला नॉर्मल असे रील टाकायचे आहेत रीच साठी, कॉमेडीसाठी, तर 15-20 सेकंडचे टाकून तू संपवून टाक, असं. हे एक आयडिया आता मला बरे पडेल. आता तू जसं म्हणालास की एडिट पण तूच करतोस आणि रीलचं सगळं तूच बघतोस, तर एडिटिंग स्किल तू कुठून शिकलास? एडिटिंग मी कसं माहितीये तुला, जसं बोललो मी, आम्ही कॉलेजमधनं निघाल्यानंतर आम्ही मित्रांनी प्रोडक्शन हाऊस चालू केलेलं, अँड देन ते पण आता चालू आहे. बेसिकली आम्ही काही ना काहीतरी करत असतो. तर त्यामध्ये प्रत्येक जण एडिटिंग करायचा, डीओपी पण आम्हीच करायचो, म्हणजे कॅमेरा हँडल, ऍक्टिंग पण आम्हीच. तर त्यामध्ये माझे मित्र होते दोघं जण, ते युट्यूबवर शिकून एडिटिंग शिकलेले आणि ते बीएमएम वगैरे करत होते, तर त्यांना एडिटिंगचं बेसिक नॉलेज होतं. तर त्यामध्ये मी पण बघून कसं करायचं, कसं कट करायचं, कसं पेस्ट करायचं, ट्रिम करायचं, साऊंड मिक्सिंग कसं करायचं, मग नंतर फिलर कसे टाकायचे वगैरे, सीजी कसं करायचं, कलर करेक्शन. तर ते बेसिक मला एडोबी ऍज अ प्रीमियर प्रो मध्ये येतं. तर ते जर आपण रील एडिट करतो ना, तर प्रीमियर प्रो मध्ये एवढं काय हे नाही की भाई तिला काय व्हीएफएक्स टाकायचंय किंवा काही अजून अॅनिमेशन करायचंय, तर ते नॉर्मल एडिटिंग त्यामध्ये प्रीमियर प्रो मध्ये येते. नाही तर आपल्या मोबाईल मध्ये तर ऍप्स आहेत, VN आहे, इनशॉट आहे वगैरे, अजून बेसिक वेगवेगळे ऍप्स आहेत, त्यामधून होऊन जाते. सगळं एवढं हार्ड नाही एडिटिंग. म्हणजे असं एक वेगळं काही एडिटिंग साठी करायची गरज नाही. जर तुझं कंटेंट काय वेगळं आहे, व्हीएफएक्स करायचं, त्यामध्ये अॅनिमेशन दाखवायचं, तर आता माझा एक मित्र आहे कौस्तुभ, ते शिकलाय, तर त्याच्याकडनं मी करून घेतो की बस माझ्यासोबत मला हे असं पाहिजे, मग तो मला हे करून देतो. अच्छा, ते एक बरं आहे. हा, मेन बेसिकली ह्याच्यामध्ये पण कंटेंट क्रिएशन मध्ये पण टीम पाहिजे. समज तू जरी काय लोक ज्यांच्याकडे कंटेंट क्रिएटर आहेत, डिजिटल क्रिएटर, त्यांना टीम नाही, ट्रायपॉड लावला, शूट केलं स्वतःचे, स्वतः एडिट केलं, हे केलं, पण ते वन फॅक्टर म्हणजे एज अ मोनोपॉली त्याचं झालं की तोच एकटे करतोय. पण काय जणांकडे पूर्ण टीम आहे, जे स्वतः सगळे कंटेंट क्रिएटर पण आहेत, ते लोकच कॅमेरा हँडल करतात, एडिट करतात वगैरे सगळं. तुझ्याकडे टीम असली ना तर तू तसं पूर्ण तुझं टायमिंग आणि मग नंतर प्रत्येकाला काम डिवाइड करून तुझं स्वतःच किंवा अजून तुझ्या टीमचं नाव मोठं करू शकतो. हे आता मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की तू रील साठी शूट कसं करतोस?
रील्स साठी नॉर्मल आयफोन मध्ये शूट करतो सिनेमॅटिक मध्ये ऍज अ 60 FPS ला ठेवून आणि 110 4K ला नेत नाही कारण का 4K ला जास्त रिझोल्युशन होतं त्यामुळे 110 60 FPS लाच करायचं. आणि माझा मित्र आहे तो कॅमेरा हँडल करतो नॉर्मल. आम्ही दोघांची रील असली आणि दोघं जण असलो तर त्याचे शॉट्स मी घेतो माझे शॉट्स तो घेतो असं. आमच्याकडे ना ट्रायपॉड आहे ना काय नाही आम्ही दोघंच असं. आणि समजा कोण जाता येताना भेटला का बाबा थांब एक मिनिट ही असा कॅमेरा पकड सांगतोय तसं आणि आम्ही दोघांचा शॉट आहे लगेच एक टेक मध्ये संपलं. मस्त मस्त आहे. आणि समज मोठं असं काही चांगली कंटेंट असेल तर मित्राला बोलवतो ज्याच्याकडे कॅमेरा आहे तो ऍज अ वेडिंग फोटोग्राफर पण आहे आणि सगळं कॅमेरा वगैरे हँडल करतो आमचे. तर त्याला बोलवतो मी तो एडिटिंग पण करून देतो आणि तो शूट पण करून देतो असं. अच्छा अच्छा मस्त आहे. मग मित्र असले पाहिजे तरच कामाला येतात. बरोबर बरोबर. चला तर आता कंटेंट क्रिएटरचे सगळे क्वेश्चन झाले आपले प्रोडक्शन हाऊसचे सगळे क्वेश्चन झाले. आता जरा येते मी तुझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीकडे. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या सोबत तुझी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी तुला काय आवडतं. एक्स्ट्रा म्हणजे बघ आता मला मी बँजो मध्ये बेसिकली मला जसं टाइम मिळतं तसं मी मोरिया म्युझिकल ग्रुप करून आहे आमच्या अंधेरीला तर त्यामध्ये मी आहे. तर कधी टाइम मिळतो म्हणजे मिळतोच काढावाच लागतो मला आवडतं. लिटरली काल पण वाजवून आलोय बघा फोड असाच आहे स्नेअर वाजवून. तर ते वाजवायला आवडतं. ड्रम सेट वाजवतो किंवा स्नेअर वाजवतो मी. आणि अजून म्हटलं तर भजन मेन प्रिय तर त्यामध्ये गाणं बोलणं झालं किंवा अजून ढोलकी वाजवणं झालं तर ते बेसिक आवडतं. मजा म्हणून करायची पैशांसाठी नाही. बरोबर बरोबर हे सगळ्या गोष्टी आहेत ना मजा म्हणून. आता तू म्हणालास की अभंग वगैरे तुला छान. आता ढोलकी तर नाही आपल्याकडे पण एक अभंग छोटीशी झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर मस्त वाटेल. एक 2 ओळी पण चालतील. गणराया ताराया यावे धावनी गणराया ताराया यावे धावनी यावे धावनी देवा यावे धावनी रे यावे धावनी देवा यावे धावनी गणराया ताराया यावे धावनी गणराया ताराया यावे धावनी. वा 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 मस्त एकदम शूट झालं एकदम मैफिलच वाटली. एंड मस्त झाला. मैफिल घेऊया भजनाची. नक्की नक्की. भजनावरून हे सांगायला आवडेल की आम्ही दोघंही अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अनुयायी आहोत. म्हणजेच आम्ही बंधू भगिनी आहोत. हेही आमचं रिलेशनशिप आहे. याच्या मागे व्हिडिओमध्ये जो प्रथमेश दादा आपल्या सोबत होता प्रथमेश खराडे दादा तोही आम्ही एकत्रच असतो. आम्ही एकच सांप्रदायिक आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच याच्या पुढचे व्हिडिओ पण आपण सांप्रदायिकांनाच घेऊन करणार आहोत. म्हणजे हे पण आम्ही अदर ऍक्टिव्हिटीज पण करतो भजन पण चालू असतात आणि त्याचबरोबर अशी कमाल मंडळी आमच्या सांप्रदायिक सुद्धा आहेत. सो आता आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला. ओमकारला आपल्याला सगळ्यांकडूनच मी थँक्यू म्हणते की थँक्यू तू वेळात वेळ काढून एवढं बिझी शेड्यूल असून पण तू इथे आलास आणि मस्त आपला पॉडकास्ट शूट झालाय. तर आता आपण त्याला छोटीशी गावडे सिस्टर्स कडून भेट देऊयात. थँक्यू थँक्यू सो मच. तुला थँक्यू की तू. मला पण आवडलं तुमचं म्हणजे जे पॉडकास्ट आहे जे सगळेजण करतात बेसिकली पण कुठेतरी आपण पण असं वाटतं की आपण पण करूया काहीतरी स्टार्टअप करूया. आपण पण पॅशनेट असतो काहीतरी वेगळं शिकलोय पण आपल्याला करायचंय मग ते आपण करतोय आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पण करताय. मी बघतो व्हिडिओज आपल्या युट्यूबचे तुम्ही कुठे ट्रॅव्हल व्हिडिओ पण करता वगैरे. मी पण केलेत पण मला एडिटिंग करायला टाइम नाही. आता कर तेच चांगलं आहे. सो हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर मागचा मास मीडिया आणि करिअर हा पॉडकास्ट तुम्ही पाहिला नसेल तर आत्ताच जाऊन बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची सुद्धा लिंक आम्ही प्रोव्हाइड करत आहोतच. चला तर आपण आता एंड करतो आहोत व्हिडिओला. तर भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.